चला येतो. आवडली का काही गाडीचा झाला काहीतरी प्रॉब्लेम. हे बघा आवाज येतो काही. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मोटो ब्लॉग मध्ये. तर आज आहे संडे आणि मी आणि गहू आम्ही निघालोय बारवी डॅमला, बारवी हिल्सला. त्याच्याकडे आहे हायाबुसा आणि आपली आहे टेनर. तर सकाळपासून आम्ही निघलोय जायला, म्हणजे राईडला जायचा प्लॅन होता पण कुठे जायचं हे ठरतच नव्हता. आणि आपल्या इथं पण भरपूर ठिकाणी रस्त्याचं काम झालेत म्हणून जाणं पण, आणि पाऊस कधी पण येतो. सो आम्ही पण लवकर डिसाईडच नव्हतो करत, म्हणजे का नक्की जायचं कुठं. तर फायनली आमचा एवढ्या वेळातून आत्ता ठरलंय बघा. वाजलेत ना 5 वाजलेत. आत्ता आमचा ठरला आहे का बारवी डॅमला जाऊ. तर निघालोय जायला जस्ट. फक्त पाऊस नको पडायला, कारण की पावसाने थोडासा कालोख केलेला दिसतोय. पण राईडला तर मजा येईल मला तर वाटतो, कारण की मस्त आता पाऊस पडून गेलाय, सगळा मस्त ग्रीनरी झालेली आहे. खरं म्हणजे आम्ही चाललो याच्यासाठी नेचर वाईब्स आणि पीस. फक्त जाऊन रिलॅक्स करायची, असं जरा शांत वातावरण. तर चला आता बघूयात कसं काय. म्हणजे गेलो मस्त, पेट्रोल टाकलं दोन्ही गाड्यांच्यात आणि लगेच निघलो आम्ही. म्हणजे चला येतो. अशी भरपूर पोरं आता भेटतच राहतील रस्त्याला. बाकी तुम्हाला आवाज तर क्लिअर येतच असेल, कारण की आता 2-3 व्हिडिओ टाकलेत मी, त्याच्यापासून जरा आपली सेटिंग केलेली आहे चांगली माईकची. आणि आत्ता सध्या पण ना कमीत ना 2-3 संडे गेले, 2-3 संडे. हां, म्हणजे आजचा पण संडे आम्ही लोणावळा राईडला जातो, पण इच्छाच नाही. का माहीत का इच्छाच नाही होत जायची. का जाऊ संडे राईडला आपण कुठं तरी, म्हणजे लोणावळ्याला तर आम्ही जायचो. दर संडेला आम्ही लोणावळ्याला जायचो. पण आता अचानक इच्छाच होत नाही, का कशामुळे काय माहीत नाही. त्यामुळं आम्ही पण जरा कन्फ्यूजच होतो जायचं कुठं. आणि आत्ता पण आम्ही डिसाईड करत होतो, 1-2 तास झाले आम्ही घरी बसलेलो आणि डिसाईडच होत नव्हतं जायचं कुठं. शेवटी असा विषय झाला तर जाऊ इथंच बारवी डॅमला. आपल्या मस्त ग्रीन झालेलं आहे, जरा नेचर वाईब्स घेऊन येऊ. मग निघाले लगेच. नॉर्मल छोटीशीच राईड आहे आपली. बारवी डॅम काय जास्त लांब नाही, जागीच आहे, पण एकदम मजा येईल राईडला. बेकार बाबा कसली खेचते डेंजर. बाकी काय तुम्हाला गाडीमध्ये नवीन चेंजेस दिसले असतील तर कमेंट करा. ही बारीक जरा खुश झाली ना, लय आवडतो. खुश भाई खुश झाला. स्माइल वा. क्रेझी रिएक्शन भेटत रे. बाकी जे कोण गाडीतून जातात ना, सगळी वळून बघतात सगळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कसा रोड आहे. हे तर काहीच नाही. अजून आपल्याकडे अजून एक रोड काम चालू आहे नवीन. तिथं आम्ही त्या दिवशी शूटला गेलो. तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो असशील ना, तर
इंस्टाग्रामला माझी पोस्ट बघितली असेल, हायाबुसावरच आहे कहूच्या. तो रोड झाला ना भाई, किंग रोड झाला, किंग. कसा गावात बेकार बेकार केसते, लय बेकार केसते. किंग 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 आहे डायरेक्ट. ऐ ऐ ऐ मज्जा का. तर आपण इथून मारूया लेफ्ट आणि डायरेक्ट जाऊ बारबेडॅमच्या रोडला. कारण की तिकडनं ना त्या साईडची जिथून आम्ही आता राईट मारला त्या साईडची ना रस्त्याचं काम झालं आहे. एक साईडचा पट्टा अख्खा खोदलं आहे, कॉन्क्रीट रोड बनवायला घेतलं मला वाटतं. आणि आता भरपूर दिवस झाले, म्हणजे आमची फेरी पण झालेली आहे बारबेडॅमला. आजच चाललो मी, पण किती दिवसातून चाललो असतं. बघा 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 सगळ्यांची मानं कशी फिरतात बघा. ही सोसायटी आहेत ना इथं अख्ख्या दोन्ही साईडला. का आवाज घुमतो इथं. बेकार फटाका मारते. क्विक शिफ्टच्या मध्ये हेच मजा असते बाकी. फटाका आणि भोकमी असते गाडी. किंग सॉरी आजी. आजी गावातली आयल्यावर की या का आलाय. असं बेकार आवाज आहे बाबो. बाबा इकडे सिटी मध्ये एवढा गरम होतो का. कसा आहे नजारा. असं आहे. काहीच या रोडला कधीच गाड्या नसतात. आज संडे आहे आणि त्यात लोक तर लईच निखादे आणतात फार्म हाऊसला दर सॅटर्डे संडेला. नाही तर या रस्त्याला कोण नसतो. यही तर चाहिए था. पाऊस नसेल पडत ना तर लय मज्जा आहे. बाकी अशी मस्त अख्खा ह्याच्यात ग्रीनरी पाहिजे आणि पाऊस नसायलाच पाहिजे. अयो आहे मुलगावचा डोंगर, खंडोबाचं मंदिर आहे वरती. तर मी आहे ना, मी एवढ्या वर्ष झाली इथं राहतो पण आयुष्यात एकदा पण गेलो ना अजून वरती मी तिकडं चालत. बघू कदाचित गेलो तर जाऊ एखाद दिवशी, त्याचा पण ब्लॉग बनवेल मी. पण शपथ सांगतो काहीच तुम्हाला, मुलगावचा डोंगरावरती अजून एकदा पण गेलो नाही. बघू एक दिवस प्लॅन करू असंच मंदिराला आणि जाऊ. मज्जा तर पक्कीच येते.
बाकी आता काहीच म्हणजे ना हप्ताभर जिम चालू आहे आणि ना माझे पाय शोल्डर जाम दुखतात. सो मी जरा संडे राईडला जायचा टाळलेला, पण आता दुपारी इच्छा झाली खूपच यायची. लगत बोलत चल. हा रस्ता बंद आहे. बरं आलो काय आणि तिकडनं नाही चालू. तेवढा माहीत होता का रस्त्याचं काम चालू आहे. ओहो 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 लीन लीन लीन. एकदा गाडीवर गाडीत हात बसला ना, एक 1.5 तास 1.5-2 तास हात बसला ना, एकदम परफेक्ट, एकदम हुकमी. जन्नत. असाच रोड पाहिजे कंटिन्यू, असाच. लय लांब जाईल मी, लय लांब जाईल. बघूया दादा डॅमच्या इथं गर्दी आहे का नाही, कारण की संडे आज. वाशद बबनीस. बाकी गाडीचा आपल्या सर्व्हिसची वेळ आलेली आहे. सो बघू. पाऊस म्हणजे पाऊस तर पडलाय मे महिन्यात, पण मी असा एक विचार केला का जूनमध्ये पाऊस चालू होईल. पाऊस सुरू व्हायच्या आधी मस्त सर्व्हिस करू गाडी आणि मग घरी ठेवू, टेन्शन नाही. बाकी पावसात तर निघायची इच्छा नव्हती, पण आदनबदन झाली तर मग निघू. बघू कसं काय आता. पण आता तरी पाऊस थांबला आहे. पाऊस चालू व्हायच्या आधी सर्व्हिस करू मस्त, टेन्शन नाही. एकदम खच्ची रे खच्ची बबणीच काम होईल. कसा बघा इकडं पण चालू आहे काम. हे एखादी रस्त्याचं काम बोलत बाहेर फिरायची इच्छा होत नाही. एक तर ह्या गाड्यांना लय जपून रस्त्यावर चालवायला लागतो. हे अशी रस्त्यातलं एखादी काम होते. अगो बये हीच मोठा पट्टा आहे. आपला हर्षची स्कूल. हर्ष तुला आवाज येत असेल तर येईल, मी एक रेस देतो तुझ्यासाठी. भेट मला स्कूल सुटल्यावर. बिचारा हर्षला आमच्या लिरिडला टाकलाय, निखादी केल्या डायरेक्ट हॉस्टेलला. मम्मी पप्पांनी गेम फसवल्या हर्षची आणि आता काहीतरी इथं निखादी झालेली दिसते. का तू तर बोलतो ब्रेक पॅड बदललेत ना? साला हेच तर पटत नाही. शी तिकडनं लेफ्ट साईडची जायला पाहिजे. लेफ्ट साईडची तिकडनं मागून.
याला एवढी घाई झाली. एखादी आणायला लावू नका आम्हाला. संडे राईड ऑन, संडे राईड ऑन. अगो बाबा बाबा बाबा, वाट लावली जा ते जायला. कहू चल पुढे तू. दोन साईडची इथं पाराविराच्या चिखलात जायला. निखादीच होली. MIDC बारवी डॅम. तो काय आम्ही तिकडे गेलो खाली. 20 लोक आहेत तिकडे खाली. काहीच निखादी झालेली आहे. गाडीचा झाला काहीतरी प्रॉब्लेम. बघा सेन्सर पेटायला लागलेत. मला वाटतं मागच्या वेळी सारखाच झाला आहे. आता मी गेअर शिफ्ट करत होतो तर गेअर शिफ्ट होत नाही आहे. आता मला काय वाटत नाही, काहीतरी निखादी झालेलं दिसते. आता मला काय समजत नाही काय करायचा. सेन्सरला पाणी लागलं कुठलं तरी माझ्या. क्विक शिफ्टर पडत नाही. हे बघा आवाज येतो काहीच. हे बघा, तुम्हाला हे आला तर कदाचित येत असेल, पण मला तर येतो. आय गेस सेन्सरला पाणी लागलं. पण सेन्सरला पाणी लागायला गाडी गेलेच कुठं, टाकलेच कुठं. आत्ता निघत आम्ही आलोय. बाबा बाबा इकडे एवढी गर्दी. एवढी गर्दी इकडं. हे बघा असा नॉर्मल आवाज येतोय. आली एखादी गाडीची. तर मागच्या टाइम पण सेम असाच झालता. पण मी फोन केला होता शोरूमला, तर तो बोलला सेन्सरला कुठलं तरी पाणी लागलंय. गाडी एकदा ड्राय होऊ दे, ड्राय झाल्यावर परत तो तशा तसा होतो. आता काय मला ती गोष्ट माहीत आहे म्हणून एवढा काय नॉर्मल आहे, ठीक आहे. म्हणजे नाहीतर मग आता ही तर गोष्ट मला माहीत नसती तर आता मी इथं याडा आलो असतो. मी तर आता इथूनच गाडी फिरून रिटर्न केलो असतो घरी. आत्ता काहीच टाईल्स दुखायला लागल्या माझ्या चांगल्याच. तर बघू कुठेतरी थांबतो आता आम्ही, जरा रिलॅक्स करतो. नाही तर मग असंच होत राहील. मी तिकडं गाडी बाईक लावून मी तिकडनं आतमध्ये गेलो असतो मला डॅम दाखवायला. पण विषयाचं आहे का, बाईकवर लक्ष कोण ठेवील. इथं लोक आधीच पिऊन आलेत, त्यामुळे जरा रिस्की वाटते गाडी अशी लावून जायला. तर पाऊस पडलेला आहे वाटतं, मला वाटतं थोडा नॉर्मल. पण तो झाडांवरचा पाणी अंगावर पडतोय. बघा काहीच आता मला क्लच आपण गेअर टाकावा लागतो. तर ही गोष्ट मला माहिती आहे म्हणून. नाही तर काम 25. तर कुठल्या तरी सेन्सरला पाणी लागलंय तर चेक करावं लागेल एकदा, किंवा मग डायरेक्ट घरी जाऊन एकदा पाणी मारून परत ड्रायर मारायला लागेल मला वाटतं.
बारवे डॅमच्या भरपूर पुढं आले, म्हणजे डॅम सोडून आले पुढं. मुरबाड रोड आहे. तर काहीच विषय असा झालाय का बॅटरी लो झाली गोप्रोची, आणि मी आत्ता नवीन दुसरी बॅटरी टाकले. आता विषय असा झालाय का घरी जायचे लवकर, आणि आम्ही गुगल मॅपच्या सहायतेने आलो आणि निखाती झाले. काय आता आम्ही पक्का फिरतो येतो गोल गोल, मला काहीच समजत नाही. आता हे मामाला विचारलं, आता तो सांगतो वाटते तो राईट टर्न आहे. तर बघू कसा काय विषय, मला पण समजत नाही. हेच राईट टर्न वाटतं शायद. आणि तुम्ही पाहू शकता काहीच आपला सेन्सर जो आहे तो ड्राय झालेला आहे. इथूनच थांब बघतो. तर काहीच आता आम्ही परत इथं गावातल्या लोकांना विचारला हा रस्ता जातो का, तर बोलत जातो. कवनी निखाती गेली. आम्ही प्रत्येक राईडला येतो ना, तर राईडला यायला काही असते. प्रत्येक कुठं ना कुठं गेलो ना, अरे घरी जायचे, अरे घरी जायचे, अरे घरी जायचे. माझी अख्खी इच्छा उडते राईडला यायची. आता आलोय तिथून अर्धा तास झाला. मी तुम्हाला सांगतो तिथून गोप्रो बंद झालाय ना, जिथून बॅटरी उतरली मला समजलंच नाही. मी बडबडत बसलो तिथून. हा नुसतं जर घरी जायचे, घरी जायचे, घरी जायचे, घरी जायचे, नुसतं लोकेशन शोधवर आलं. हे आता याडागिरी जा फालतूगिरी निश्चित. मला बॅटरी पण चेंज करायला थांबून नव्हतं देत. बोला आता काय करायचं सांगा मी. शेवटी आता इथं ते यांना विचारायला थांबलो, तेव्हा कुठे बॅटरी लावून घेतली. आता काय माहित आम्ही आलो कुठून, चाललोय कुठून काय माहित नाही मला. तर चाललोय रस्ता आहे तसं चाललोय, काहीच नाही. एकदा गुगल मॅप चेक केलं तर पण मॅपवर तिथं हा दाखवलेला रोड, आणि आम्ही पुढे निघून गेलतो. परत युटर्न मारला आणि मग आलो. तर बघू नीट गेलो तर ठीक, नाही तर मग पालखी. परत जेवढा आतमध्ये गेलोय तेवढा आत परत बाहेर यायला लागेल मेन रोडला. परत जसं आलोय तसंच जायला लागेल. आणि तिथं थांबलं तर थोडा फायदा पण झाला, आपला सेन्सर पण ठीक झाला. पण काही जो मधला पट्टा होता ना, आई शपथ तुम्हाला सांगतो मी जिथून आता नवीन नवीन क्लिप चालू केली ना आता कॉन्क्रीट रोडची, भाई तो रोड होता रोड. अक्षरशः मी येळा आलतो. फक्त एकच हे झाला का आम्ही जाताना एवढा मी कमीत ना 10-15 किलोमीटर आलो असेल आम्ही पुढं. आणि 10 किलोमीटर आलो तर आपला सेन्सर हे चालता. मला क्विक शिफ्टिंग करायला जमतच नव्हता, म्हणजे सवय त्याचीच आहे क्विक शिफ्टरची. आणि मी क्लचवर गाडी क्लच दाबून गेअर टाकतोय, जमतच नव्हती. म्हणजे एकदम गुत्ताचो, गैर उतरायला जायचो. नंतर आठवायचं अरे नाही क्लच दाबायचे आपल्याला, सेन्सर झाला. आणि तिथं गेलो आम्ही. पण काहीच एक मिस झाला. तुम्हाला सांगतो मी एक हिस्ट्री. इथं आम्ही थांबलो ना मॅप चेक करायला, तिथं माझा गोप्रो बंद होता. आणि तिथं आम्ही थांबलो लोकेशन चेक करायला. आणि एक बाई आणि 2 पोरं होती तिची. तिने ना काय केलं असेल, गटार सलाईनचा गटार आहे का, आणि जागीच टर्न मारला. आम्ही इथं बाईक लावल्यात, आता हे इथं माझी बाईक आणि इकडं कवूची बाईक. आणि ना असं तू इकडनं जायचा ना फिरून, इथून गेली आमच्या बाजूची गेली आणि डायरेक्ट जाऊन गटारीत पडली. आणि आम्हाला हेल्मेट आहे, आम्हाला ऐकायलाच येत नाही काय विषय काय नाही. भाई मला एकदम किंचितचा आवाज आला नाही का, पोरगा रडतो म्हणजे किचलतो.
आई बाई बघतो ते गटारीत पडल्यात. आई शपथ, 2-2 बारीक पोरा ना ती बाई डायरेक्ट गटारीत अशी उत्तरी पडलेली डायरेक्ट. एवढं नशीब त्या पोरांचं एवढं नशीब आहेत ना का त्यांना काहीच लागलं नाही. तुम्हाला सांगतो सलाई होती सलाई. मी बोललो आता घुसलीच सलाई कोणत्या तरी छाताड्यात, पाटण्या बिटण्यात घुसली असे सॉरी म्हणजे उलटी पडली. मी तर बोललो आता पाटण्यात घुसलीच कोणाच्या तरी. त्या बारीक पोराच्या पण काय झालं नाही त्या आईच्या काय झाला, कोणाच्याच काय झालं नाही. लय नशीब आहेत सगळे. आणि चांगलं झाला बाबा मला बघवलंच नसतं त्या बाबू, मला चक्कर आली असते उलटी. तिथली गावातली सगळी लोक दाखवत आली ते काय झालं. नशीब लागलं नाही काय त्या बाईच्या ना पोरांच्या. देवांनी साथ दिली त्यांची. आणि आता अरे आयुष्यात कधी गावातून नसेल आलो मी, मला नाव पण नाही माहित. नुसतं चाललं विचारत मग तरी कुठून आलेत, लांबशी आलेत कुठून तरी, हे रस्ता हरवलेत चाललेत. नशीब एवढा तरी का रस्ता तरी चांगला आहे. आता पाणी नाही पिलं माहिती आहे का. रेडबुल घेतलं, त्या रेडबुल पण पिले नाही, गरम झालं त्या रेडबुल अख्ख्या. काय सांगतो तुम्हाला आता, वैतागलं अक्षरशः मी तर. म्हणजे आंबलोय डायरेक्ट आंबलोय आता तर. मला वाटतं ही राईडच आंबिष्ट राईड झाली, आंबिष्ट राईड. त्या ह्याने पक्का किच लावला मध्ये, घरी जायचे. चल जाऊ. आवडली का हे काय यूट्यूब चॅनल. काय बोलतो हे काक ना. तर काय आता आम्ही चाललोय बॅक टू होम. कारण की खूप मोठा राऊंड मारलाय, त्यात आम्ही रस्ता हरवलेलो. अशी निखाती करून आलोय आम्ही फायनली. काय व्ह्यू आहे, हा नजारा आहे, तो पाण्यात जातोय. मज्जा तर सगळेच रोडला आली. रोड होते चांगले, म्हणजे सगळे थोडे खराब भेटले, ठीक आहे, तेवढा ॲडजस्ट करू शकतो आपण. काहीच मला असं वाटतो कोपऱ्याची बॅटरी उतरल. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, गुड नाईट, सॉरी टेक केअर, बाय बाय, गुड इव्हनिंग गाईज. तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.